12वीची परीक्षा आजपासून सुरू झाली। ठाणे जिल्ह्यातून 1,08,054 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहेत। त्यासाठी 193 परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली आहे। परीक्षेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। ही पथकं विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवणार आहेत। 12वी परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं जय्यत तयारी केली आहे। 55,576 विद्यार्थी तर 52,478 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देणार आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकानिहाय भरारी पथकं नेमण्यात आली आहेत। परीक्षा केंद्रांवर या पथकांचे विशेष लक्ष असणार आहे। भरारी पथकामध्ये शिक्षणाधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकाचा समावेश आहे। तसंच विशेष महिला पथकाचाही समावेश असणार आहे। जिल्ह्यामध्ये अंबरनाथ येथील एका परीक्षा केंद्र हे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले। या केंद्रावर पथक नियुक्त करण्यात आले। या परीक्षा केंद्रावर केंद्र प्रमुख आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले। परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत याकरता दक्षता घेण्यात आली आहे। या केंद्र परिसरातील झेरॉक्सची दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना पोलीस यंत्रणांना देण्यात आल्यात। तसंच 12वीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थिनींना परीक्षेत उज्ज्वल यश मिळावं यासाठी एनकेटी ट्रस्टचे प्रमुख समाजरत्न डॉक्टर नानजीबाई खिमजीबाई ठक्कर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत।